सुप्रियाताई गावित यांचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय। नंदुरबार जिल्ह्याला 33 नवीन अँब्युलन्स उपलब्ध। डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या ठोस पाठपुराव्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला तब्बल 33 नवीन अँब्युलन्स उपलब्ध झाल्या असून आरोग्य क्षेत्रात मोठी भर पडली आहे। जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक सुलभ होण्यासाठी 26 लहान अँब्युलन्सची ही मागणी केली असून नर्मदा किनाऱ्यावरील गावांसाठी बोट अँब्युलन्सची व्यवस्था होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। डॉक्टर गावित यांनी सांगितले, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या मागण्या केल्या जात होत्या। आज शासनाच्या सहकार्याने त्या पूर्ण झाल्या, याचा मला आनंद आहे। नंदुरबारसाठी ही ऐतिहासिक उपलब्धी असून डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या ठोस नेतृत्वाचे जनतेतून कौतुक होत आहे। आम्ही शासनाकडे 33 अँब्युलन्सची मागणी केली होती आणि 33 अँब्युलन्स या ठिकाणी शासनाने आम्हाला नवीन अँब्युलन्स उपलब्ध करून दिलेले आहे। तर या ॲम्ब्युलन्सच्या मार्फत आपण निश्चितच जे बांबुलन्सचा विषय जो आहे तो आपण जास्तीत जास्त कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। पण काही ठिकाणी हे ॲम्ब्युलन्स आहे हे मोठं असून त्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही, त्याच्यासाठी आम्ही अतिरिक्त अजून 26 लहान ॲम्ब्युलन्सची सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि याच्या व्यतिरिक्त लवकरच या ठिकाणी आमचं जे नर्मदा किनाऱ्याचे जे गावं आहे तर तिथे सुद्धा आम्ही बोट ॲम्ब्युलन्सची मागणी केलेली आहे आणि ती सुद्धा लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। माझं या ठिकाणी माझा अगोदर 3-4 वर्षापासून आपण ही मागणी करत आहोत आणि त्याच्या अगोदरपासून ॲम्ब्युलन्सची प्रत्येक मीटिंगला आपण या ठिकाणी बघत आलो आहे की प्रत्येक मीटिंगला ही मागणी असते की ॲम्ब्युलन्स पुष्कळ ठिकाणी पोचत नाही म्हणून। आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा आपल्या जिल्ह्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेले आहे। तर मी या ठिकाणी शासनाचे खूप खूप आभार मानते आणि हे ॲम्ब्युलन्स निश्चितच आमच्या जिल्ह्यासाठी एक खूप महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी झालेलं आहे। असं आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम तर शासनाकडून आम्ही मार्गदर्शन या ठिकाणी मागू आणि शासनाकडून मार्गदर्शन आल्यानंतर त्यावरती जिल्हा परिषद मार्फत आणि शासनामार्फत जे जे काही ॲम्ब्युलन्ससाठी वस्तू असणार किंवा मनुष्यबळ असणार त्याच्यावरती आम्ही निश्चितच निर्णय घेऊ। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर, नंदुरबार।